दक्ष प्रजापतीने केलेल्या यज्ञात जेव्हा माता सतीने स्वतःला जाळून घेतले तेव्हा भगवान शंकरांनी क्रोधाने आपले जटेचे केस उपटून जमिनीवर फेकले. त्यातूनच वीरभद्राची निर्मिती झाली. वीरभद्र हा साक्षात शिवाच्या रौद्र रूपाचा अंश होता, ज्याने दक्षयज्ञाचा संपूर्ण संहार केला. या महासंहारानंतर वीरभद्राच्या मनात प्रचंड सामर्थ्याचा आणि अविजित असण्याचा अहंकार निर्माण झाला. तो प्रचंड क्रोधी आणि तामसी अवस्थेत पृथ्वीवर संचार करू लागला. त्याच्या सामर्थ्याने प्रेरित होऊन त्याचे गण देखील लोकांमध्ये आणि आश्रमांमध्ये हाहाकार माजवू लागले, ज्यामुळे पृथ्वीवरचे संतुलन बिघडले आणि ऋषीमुनींच्या तपस्येत अडथळे येऊ लागले. या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी जेव्हा लोकांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली तेव्हा महायोगी आणि नाथ संप्रदायाचे प्रवर्तक गोरक्षनाथ, जे स्वतः शिवाचेच अंश मानले जातात, त्यांनी वीरभद्राला शांत करण्याचा निर्णय घेतला. गोरक्षनाथ शांत, तेजस्वी आणि योगसिद्धींनी युक्त होते. त्यांनी कुठलेही युद्धसाहित्य न घेता केवळ आपल्या चिमट्या आणि भिक्षापात्रासह वीरभद्राच्या समोर उभे राहण्याचे ठरवले. जेव्हा गोरक्षनाथ वीरभद्राच्या समोर उभे राहिले तेव्हा वीरभद्राने हसून त्यांची चेष्टा केली. हे भिक्षुक, तू माझ्या मार्गात का उभा आहेस? मला शांत करण्यासाठी अनेक देव आले, पण तू कोण आहेस जो केवळ चिमटा घेऊन आला आहेस? असे म्हणून वीरभद्राने गोरक्षनाथांना आव्हान दिले. वीरभद्राने प्रचंड गर्जना केली आणि आपल्या हातातील खड्ग आणि त्रिशूळ घेऊन गोरक्षनाथांवर हल्ला केला. त्याच्या प्रत्येक प्रहारातून आग आणि विनाश निर्माण होत होता. वीरभद्राचे गण देखील भयानक आवाज करत गोरक्षनाथांना घेरू लागले. गोरक्षनाथांनी शांतपणे आपले आसन लावले. वीरभद्राने केलेले सर्व हल्ले त्यांच्या योगशक्तीपुढे निष्प्रभ ठरले. गोरक्षनाथांनी आपली योगिक ऊर्जा जागृत करून वीरभद्रावर उलट प्रहार न करता केवळ धारणेचा उपयोग केला. वीरभद्राचा पराभव आणि बोध. अखेरीस गोरक्षनाथांनी आपली एक शक्तिशाली योगमुद्रा साधून वीरभद्राचे सर्व सामर्थ्य शोषून घेतले. त्यांच्या तेजाने वीरभद्राचा क्रोध आणि उन्माद शांत होऊ लागला. या युद्धात वीरभद्राच्या रौद्रशक्तीचा पराभव गोरक्षनाथांच्या संयमशक्ती आणि योगशक्तीने झाला. वीरभद्राला त्वरित जाणवले की बाह्य संहारक शक्तीपेक्षा आत्मिक नियंत्रण कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. गोरक्षनाथांनी वीरभद्राला उपदेश दिला की सामर्थ्य हे विनाशासाठी नाही, तर धर्माचे रक्षण आणि संतुलन राखण्यासाठी असते. वीरभद्राने आपला अहंकार बाजूला ठेवून गोरक्षनाथांना नमन केले आणि भविष्यात केवळ धर्माचेच रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. या कथेतून हे सिद्ध होते की जगावर विजय मिळवण्यासाठी क्रोधापेक्षा आत्मिक शांतता आणि भौतिक सामर्थ्यापेक्षा योगिक ऊर्जा अधिक महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.